महाराष्ट्र, मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. महत्त्वाच्या 80 बातम्या पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी मोठ्या संख्येनं चैत्यभूमीवर येणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही आज चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. बाबासाहेबांच्या विचारांमध्ये अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद, अजित पवारांचं वक्तव्य. मुंबईतील वरळीत आंबेडकर जयंतीचा मोठा उत्साह, आमदार आदित्य ठाकरेंकडून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन. नाशिकच्या नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे यांनी महामानवाला अभिवादन केलं. जयंतीनिमित्त नांदगावमध्ये बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण. अजित पवार आज रोहित पवारांच्या बालेकिल्ल्यात येणार. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दादांचा दौरा. शिवफुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाला हजेरी लावणार. साताऱ्यातील गांधी मैदानावर 3 दिवसीय जयभीम फेस्टिव्हलचं आयोजन. खासदार उदयनराजे भोसलेंची उपस्थिती. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी संविधान चौकात काल मध्यरात्री मोठी गर्दी. अनेक अनुयायांकडून बाबासाहेबांना रात्रीच अभिवादन. परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह. रात्री 12 वाजता शहरांमध्ये विविध ठिकाणी आतिषबाजी. आंबेडकर पुतळ्याजवळ अनुयायांची मोठी गर्दी. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये भव्य चित्ररथाद्वारे बाबासाहेबांना मानवंदना. महिला, कामगार, शेतकरी, आरबीआय स्थापनेतील योगदान ते पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या समाधीस्थळास भेट, अशा विविध प्रसंगांचं वर्णन. गोंदियात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला बाईक रॅली. मोठ्या संख्येनं तरुणांचा रॅलीत सहभाग. साताऱ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन. बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षण घेतलेल्या प्रतापसिंग महाविद्यालयात प्रदर्शनाचं आयोजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आमदार निरंजन डावकर यांनी साफसफाई अभियान राबवलं. ठाण्यातील कोर्ट नाका आणि रेल्वे स्थानक परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरील परिसरात स्वच्छता केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुण्यामध्ये वाहतुकीत बदल. वाहतुकीसाठी 45 अधिकारी आणि 850 वाहतूक पोलीस ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात. मंत्री भरत गोगावलेंचा रायगडच्या गोरेगावमध्ये कुणबी समाजाकडून नागरी सत्कार. गोगावले चौथ्यांदा विधानसभेवर निवडून गेले आणि मंत्री झाल्यानं नागरी सत्कार. नागपुरातील बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणात 3घांना अटक. नागपूरमध्ये 580 बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असल्याचं समोर. वेतनापोटी सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा गंडा. 2014 साली सुरेश धस आणि संदीप क्षीरसागरांकडून शिक्षक बदली प्रक्रियेत 39 कोटींचा घोटाळा. ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर काल रात्री उशिरा विठ्ठलवाडीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार. काल कारागृहामध्ये विशाल गवळीनं आत्महत्या केली. नागपूर एमआयडीसीतील कंपनीच्या भीषण स्फोटामध्ये 5 कामगारांचा मृत्यू तर 7 जण जखमी. या प्रकरणी कंपनीतील 3 अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हे दाखल. शुक्रवारी संध्याकाळी नागपूर जिल्ह्यातील उमरेड इथं एका खासगी कंपनीत झालेल्या स्फोटात 5 कामगारांचा मृत्यू. मृत्यू झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाच्या चौकशीचा आज 4था दिवस. राणा चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याची माहिती. पुरावे दाखवून तहव्वूर राणावर प्रश्नांची सरबत्ती. आमच्यात काही धुसफूस नाही, सगळं खुश आहे, एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण. काम करणारे लोक तक्रारीचं रडगाणं गात नाहीत, शिंदेंची प्रतिक्रिया. पालकमंत्री भाजप शिवसेनेचा असेल आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना निधी कमी मिळत असेल तर त्यांनी तातडीनं सांगावं, आम्ही त्यांचं नाक दाबू. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंचं नेतृत्व धाडसी, कुणाचीही तक्रार करण्याएवढं आमचे नेते दुबळे नाहीत. मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. काल अमावास्या पौर्णिमा होती का ते बघा. एकनाथ शिंदे आणि अमित शहांच्या भेटीवर आदित्य ठाकरेंचा खोचक टोला. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जगानं सांभाळला पाहिजे असं अमित शहा म्हणाले. मात्र काही लोकांना बदनामी करण्याची हौस. मंत्री उदय सामंतांचं संजय राऊतांना उत्तर. संजय राऊत म्हणजे जळणारं लाकूड. नरेश म्हस्केंची संजय राऊतांवर टीका. तर राऊतांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, म्हस्केंची प्रतिक्रिया.
संजय राऊतांचं डोकं फिरलंय. गृहमंत्री अमित शहांचा दौरा राजकीय नव्हता. भाजप नेते प्रसाद लाड यांची माहिती. तर शहांचा दौरा छत्रपतींचा सन्मान करण्याचा होता. लाड यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राच्या विकासासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले असतील तर गैर नाही. प्रफुल्ल पटेलांची अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया. पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा मिळेल. पटेलांची माहिती. परभणीमध्ये माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची बैठक. शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत ही कार्यकर्त्यांची भावना. दांडेगावकरांचं वक्तव्य. बीड जिल्ह्यातील बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत उद्या किरीट सोमय्या परळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार. एक्स पोस्ट करत माहिती दिली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेसनं कंबर कसली. युवक काँग्रेसच्या सदस्यांसाठी नव्यानं नोंदणी प्रक्रिया सुरू. युवक काँग्रेसकडून एक अॅपही लॉन्च. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा आज नाशिक दौरा. कृषी खात्यासंदर्भात विविध कामांचा आढावा घेणार. खासदार संजय राऊत 3 दिवस नाशिक दौऱ्यावर. 16 एप्रिल रोजी ठाकरेंच्या शिवसेनेचं नाशिकमध्ये अधिवेशन. त्यासाठी राऊतांचा 3 दिवस नाशिकमध्ये मुक्काम. रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या रोहा तालुका प्रमुखांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. जिल्ह्यामध्ये ठाकरेंची ताकद कमी होत असल्याचं समीर शेडगेंचं वक्तव्य. रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा धक्का. 15 एप्रिलला अनिल नवगणे यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. प्रवेशापूर्वी मंत्री भरत गोगावले आणि अनिल नवगणे एकाच मंचावर. भंडाऱ्यात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा आणि सभासद नोंदणी अभियान. उपमुख्यमंत्री प्रफुल्ल पटेलांच्या उपस्थितीत अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश. थोरले प्रतापसिंग महाराज यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली असा दावा उदयनराजेंनी केला होता. त्यावर अभ्यास करावा लागतो असं सहज बोलून चालत नाही. वकील गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया. सगळेच ब्राह्मण महात्मा फुलेंच्या विरोधात नव्हते, त्यामुळे फुले चित्रपटातील एकही सीन डिलीट करू नका. छगन भुजबळ यांचं वक्तव्य. मुस्लिमांना शिव्या देऊन हिंदू राष्ट्र होणार नाही. बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री महाराजांचं वक्तव्य. आजपासून माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे बेमुदत उपोषण करणार. राहुरी शहरातील महापुरुष पुतळा विटंबना प्रकरणी अद्याप आरोपींना अटक न झाल्यानं तनपुरेंचं उपोषण. पीएनबी घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक. भारताच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांनी अटक केल्याची सूत्रांची माहिती. इन्कम टॅक्स भरण्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1. देशातील एकूण 9.19 कोटी करदात्यांनी कर भरला. एकट्या महाराष्ट्रानं 1.39 कोटींचा कर भरल्याची आकडेवारी समोर. राज्यामध्ये नोंदणी झालेल्या 50,000 गृहप्रकल्पांपैकी आतापर्यंत केवळ 30%च गृहप्रकल्प पूर्ण. महारेराची माहिती. रखडलेल्या गृहप्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी महारेराकडून विशेष पथकाची नियुक्ती. एक महत्वाची बातमी सविस्तर पाहूया. राज्याची उपराजधानी नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीनं हत्या केल्याची माहिती आहे. डॉक्टर अर्चना राहुले असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर पती डॉक्टर अनिल राहुले आणि दीर रवी राहुले अशी आरोपींची नावं आहेत. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टर अर्चना राहुले या मेडिकल रुग्णालयामध्ये फिजिओथेरपिस्ट विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक होत्या. तर आरोपी पती डॉक्टर अनिल राहुले हा छत्तीसगड रायपूर इथं वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर आहे. 9 एप्रिल रोजी घटनेच्या वेळी पतीने पत्नीचे हातपाय बांधून ठेवले तर त्याच्या भावानं डोक्यावरती रॉड मारला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सध्या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. तुषार, म्हणजे अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण प्रकार आहे. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लाडेकर लेआउटमध्ये हे दाम्पत्य राहत होतं आणि याचे जे पती आरोपी आहे यांचा रायपूरला जॉब होता. ते रायपूरला असायचे आणि पत्नी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक होत्या. चित्रांच्या संशयावरनं त्यांच्यामध्ये नेहमी भांडण व्हायचं आणि 9 एप्रिलच्या दिवशी आरोपी पतीने त्याच्या भावाला बोलावून मृतक डॉक्टर महिला हिची हत्या केली. या हत्येमध्ये जेव्हा सुरुवातीला हत्या केल्यानंतर डॉक्टर हा परत रायपूरला गेला आणि रायपूरला
जाऊन 4 दिवस थांबला आणि 4 दिवसानंतर शनिवारला परत नागपूरला आला आणि शनिवारी घर उघडल्यानंतर त्यांनी अशा प्रकारे बनाव केला की कुणी अज्ञाताने त्याच्या पत्नीची हत्या केली. नंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा जेव्हा तपास केला तेव्हा असं लक्षात आलं की कुठेतरी मृतक महिलेचा पतीच या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपी आहे. आणि त्यानंतर मग हुडकेश्वर पोलिसांनी जेव्हा आरोपी पतीला ताब्यात घेतलं तेव्हा अनिल राहुले डॉक्टर यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि त्यांनी स्वतःच्या पत्नीची हत्या केली आणि का केली हे देखील सांगितलं. या संदर्भात आता दोन्ही आरोपीला म्हणजे पती आणि दीर या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या त्यांची पोलीस कोठडी मिळाली आहे. तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढे सुरू ठेवूया. वाहतूक रेटिंग संस्था स्काय ट्रक्स कडून जगभरातील टॉप 100 विमानतळांची यादी जाहीर. या यादीमध्ये दिल्ली विमानतळ 32, बंगळुरूचं कॅम्पेगौडा विमानतळ 48, तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 73व्या क्रमांकावर. फुटपाथवरील बेकायदा पार्किंग मुंबईकरांसाठी अधिकच त्रासदायक. पादचाऱ्यांना चालताना तारेवरची कसरत करावी लागतेय. निरीक्षण नोंदवत हायकोर्टाची नाराजी. मुंबईकरांसाठी अग्निसुरक्षा जनजागृती रॅली. आजपासून अग्निशमन सेवा सप्ताह. मुंबईतील गोदीमध्ये 1994 रोजी लागलेल्या भीषण आगीमध्ये 66 अग्निशमन कर्मचारी शहीद झाले होते. जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ अग्निशमन सेवा दिवस. धुळे महानगरपालिकेमध्ये प्रवेश करण्यासाठी आता पास काढावा लागणार. पालिकेच्या सुरक्षेची जबाबदारी आता 67 सुरक्षारक्षकांवर. अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव देण्याची शक्यता. अलायन्स एअरलाइन्सच्या पत्रिकेत डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ असा उल्लेख केल्यानं चर्चांना उधाण. नवी मुंबई सिडको या घरांच्या वाढीव किमतीविरोधात मनसेचं चित्रप्रदर्शन. सरकार आणि सिडकोचं लक्ष वेधण्यासाठी उपहासात्मक पद्धतीनं प्रदर्शनाचं उद्घाटन. मुंबईच्या कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये नागरिकांचं आंदोलन. बेकायदेशीर फेरीवाले सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करत असल्याचा नागरिकांचा आरोप. गुरुद्वारा गुरमत समागम कार्यक्रमाला फडणवीसांची उपस्थिती. यावेळी फडणवीसांनी खास पंजाबी पगडी परिधान केली.